महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचं पोस्टर सध्या महाराष्ट्रभर लावलं जात आहे। असंच एक पोस्टर अकोल्यातील जुने बस स्थानक येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ व मुतारीवर लावलेले असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। मनसे सैनिकांनी तात्काळ बस आगार प्रमुख तसेच महापालिका प्रशासनाला या घटनेची माहिती दिली। दोन्ही विभागाने या बाबीची जबाबदारी एकमेकांवर ढकलून देत चालढकल करण्याचा प्रयत्न केला। मनसे पदाधिकारी यांनी दोन्ही विभागांना धारेवर धरत पोस्टर लावण्याची कोणती परवानगी असल्याची विचारणा केली असता कोणतीच परवानगी अशी दोन्ही विभागांकडून घेण्यात आली नसल्याचं आढळून आले। महापुरुषांचा अपमान व विटंबना मनसे कदापि सहन करणार नसून ज्याने हे पोस्टर अशा अस्वच्छ जागेत लावले त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे सैनिकांकडून करण्यात आली असून सदर पोस्टर काढून टाकण्यात आले। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहर अध्यक्ष सौरभ भगत, विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर, संतोष बोर्डे, प्रदीप मस्तूद, अर्शद अंबोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे। पाहिलं असणार तर हा मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे नमन करताना इथे कोणत्या मूर्खाने लावलेलं आहे। मला असं वाटते की लावणाऱ्याला थोडी अक्कल असली पाहिजे। तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा, मात्र छत्रपती शिवाजी महाराजचा उपयोग तर तुम्ही हरवेळेस इलेक्शनमध्ये करताच, मात्र आता त्याचा अपमान सुद्धा तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करता। मला असं वाटतं की तुम्हाला पोस्टर लावायचे असेल तर तुमच्या मोठ्या नेत्याचे लावा। छत्रपती शिवाजी महाराजचे पोस्टर लावून छत्रपती शिवाजी महाराजचा पूर्ण महाराष्ट्राचा इथे अपमान झालेला आहे आणि यासाठी जबाबदार इथं बस स्थानकाचे कर्मचारी म्हणा, त्याच्यानंतर मनपा प्रशासन आणि 10 दिवस झाले पोस्टर लागलं होतं, 10 ते 12 दिवस कोणाचं काय लक्ष नाही यामध्ये। तर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।